आज दिनांक 15 एप्रिल. ठिकाण बीटी कवडे रोड वरून जाणारा कॅनॉलचा रस्ता जो एम्प्रेस गार्डनकडे जातो. त्या रोडला सकाळी लोक कामासाठी हजारोंच्या संख्येने जातात. ते लोक आपल्याबरोबर घरातील कचरा आपल्यासोबत घेऊन येतात व कॅनॉलच्या रोडला फेकून जातात. त्यामुळे त्या रोडला कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तरी पालिकेने या ठिकाणी कचरा कुंड्या किंवा कचरा फेकू नये अशी व्यवस्था करावी, ही मागणी तेथील रहिवाशी करत आहेत. तसेच बीटी कवडे रोड, दळवी नगर तसेच कवडे रोडच्या पुलाखाली कचरा फेकणे व जाळणे हे प्रकार चालू आहेत. 2 दिवसापूर्वी पुलाखाली कचरा पेटवलेल्या जागेत भीषण आग लागली असता अग्निशमनला बोलावण्यात आले होते. तरी पालिकेने या कचऱ्याचा विषय गंभीर समजून लवकरात लवकर नियोजन करावे. नमस्कार. गेली कित्येक वर्ष झालं आम्ही या रोडने जातोय. उजवा कॅनेल आहे जो एम्प्रेस गार्डनकडे जातो बुटीकवडे रोडवरून, आणि ह्या कॅनेलवर एवढे दिवस झालं हा कचरा पडतोय, पण कुठल्या नेत्याचं लक्ष नाही ना महापालिकेचं लक्ष नाही. आणि मी काय म्हणतो, हे जे कचरा टाकतात हे का कचरा टाकतात? हे जे सकाळी ड्युटीला जातात भाडं चोरून येतात आणि ते जाता जाता इथं कचरा टाकून जातात. माझं म्हणणं आहे की ह्या लोकांकडे एक तर 5,000 रुपये दंड लावावा, किंवा आणि जो एखाद्याने जो बघतोय जो नाव सांगेल त्याला 2,000 रुपये बक्षीस ठेवा. असं काहीतरी नियोजन करा किंवा त्यांच्यासाठी कचरा कुंडी करा. पण हा कचऱ्याचा प्रश्न कृपा करून मिटवा, ही पालिकेला आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे माझी. मी ह्या भागातील स्थानिक रहिवासी आहे. आम्हाला या रोडनी ह्या रस्त्याने रोज ये जा करायला लागतं. परंतु आम्ही पाहिलं आहे की सर्व टू व्हीलर जातात रोज, आणि त्यातली बरीचशी लोक जातात कचरा टाकून जातात. बाजूला कॅनॉल आहे, हा सगळा कचरा कॅनॉलमध्ये जातो आणि हेच पाणी खाली जाऊन लोकांना प्यायलं जातं. किती अस्वच्छता आहे पाहतो मी सर्वजण. आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे, महापालिकेला तक्रार केली. महापालिका म्हणते की निम्मा भाग आमच्याकडे आम्ही स्वच्छ केला आहे, निम्मा भाग कॅन्टोन्मेंटकडे आहे. आता आम्ही या ठिकाणी उभे आहोत, हा भाग कॅन्टोन्मेंटकडे आहे. आमच्याकडं कॅन्टोन्मेंटला आम्ही संपर्क साधला, परंतु या ठिकाणी कुणीही कसली कारवाई करत नाही. आमची विनंती आहे की लवकरात लवकर कारवाई करावी आणि हे स्वच्छता राखावी. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ अभियान अख्ख्या संपूर्ण देशामध्ये राबवलेलं आहे. आणि असं असताना या ठिकाणी जर एवढा कचरा होत असेल तर ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. या भागातील लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, महापालिकेचे कॅन्टोन्मेंटचे अधिकारी असतील, यांनी याच्यावर ताबडतोब कार्यवाही करावी. नाही तर भविष्यात आम्ही याच्याविरुद्ध मोठा आवाज उठवू आणि आंदोलन करू. धन्यवाद. कॅमेरामन मोझेस बरोबर रमेश कुंभार, झूम ऑन न्यूज, पुणे.